हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये कंट्रोलिंग म्हणजे काय, म्हणजेच कंट्रोलिंगची कन्सेप्ट, कंट्रोलिंगचं इंट्रोडक्शन, त्याचबरोबर कंट्रोलिंगच्या डेफिनेशन्स पाहिलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रोसेस ऑफ कंट्रोलिंग म्हणजेच नियंत्रणाची प्रक्रिया कशा पद्धतीने असते ते आपण आज बघणार आहोत. तर नियंत्रणाची प्रक्रिया तुम्हाला 5 पॉईंट्समध्ये दिलेली आहे. सो फर्स्ट पॉईंट आहे प्रमाण निश्चिती, इस्टॅब्लिशमेंट ऑफ स्टँडर्ड्स. सेकंड पॉईंट इज कामगिरीचे मापन, मेजरमेंट ऑफ परफॉर्मन्स. अँड थर्ड पॉईंट इज प्रमाण आणि प्रत्यक्ष कामगिरी यांची तुलना, कम्पेअरिंग ॲक्च्युअल परफॉर्मन्स विथ स्टँडर्ड्स. फोर्थ पॉईंट इज तफावतीची कारणे शोधणे, फाइंडिंग्स रिझन ऑफ डेव्हिएशन्स. 5 पॉईंट इज उपाययोजना करणे, मेकिंग ऑफ करेक्टिव्ह ॲक्शन्स. ओके, सो या पद्धतीमध्ये आपल्याला नियंत्रणाची प्रक्रिया पाहायची आहे. पहिला पॉईंट तुम्हाला सांगितला आहे प्रमाणाची निश्चिती. यामध्ये नियोजित कार्यांचे नियंत्रण करण्यासाठी कामगिरीचे प्रमाण ठरविणे हे नियंत्रण प्रक्रियेतील पहिली अवस्था आहे. लक्षात घ्या, यामधील तुम्हाला प्रश्न एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात की नियंत्रण प्रक्रियेमधील पहिली अवस्था कोणती असू शकते किंवा कोणती आहे. यामध्ये नियोजित कार्याचे नियंत्रण करण्यासाठी कामगिरीचे प्रमाण ठरविणे ही नियंत्रण प्रक्रियेतील पहिली अवस्था आहे. प्रमाण म्हणजे कामगिरीच्या तपासणीसाठी गुणवत्ता निकष ठरवणे होय. काय सांगितले? प्रमाण म्हणजे कामगिरीच्या तपासणीसाठी गुणवत्ता निकष ठरवणे होय. आता प्रमाण म्हणजे काय सांगितले? जी काही व्यवसाय व्यवस्थापनामध्ये वेगवेगळी कार्ये केली जातील किंवा कर्मचारी जे काही काम करतात त्यांची जी कामगिरी असेल ती कामगिरी तपासण्यासाठी एक गुणवत्ता निकष ठरवला जातो, त्याला प्रमाण असे म्हटले जाते. कारण अपेक्षित कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी गुणवत्ता निकष आवश्यक असतात. काय सांगितलं आहे? अपेक्षित कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी गुणवत्ता निकष हे आवश्यक असतात आणि इथं प्रमाणाला गुणवत्ता निकष असं म्हटलं गेलेलं आहे. प्रमाणाच्या आधारे अपेक्षित कामगिरी व प्रत्यक्ष झालेली कामगिरी याची तुलना इथं करता येते. बघा, प्रमाणाच्या आधारे आपण काय करू शकतो तर व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांनी आपल्याला अपेक्षित किती कामगिरी आहे की कर्मचाऱ्यांनी किती काम करणं हे आपल्याला अपेक्षित आहे, व्यवसायाच्या मालकाला अपेक्षित आहे, परंतु ॲक्च्युलीमध्ये प्रत्यक्षरित्या कर्मचाऱ्यांनी किती प्रमाणामध्ये काम केलेलं आहे, अपेक्षित असणारं काम आणि प्रत्यक्षरित्या झालेलं काम याची तुलना आपण इथं प्रमाणाच्या आधारे करू शकतो. म्हणून या टप्प्यामध्ये व्यवसायातील सर्व प्रकारच्या क्रिया, कामगिरी, कार्ये ह्यांसाठी प्रमाण निश्चिती केली गेलेली आहे. ओके, वरिष्ठ व्यवस्थापन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामगिरीचं प्रमाण आपल्याला ठरवावं लागत असतं. त्याचबरोबर या प्रमाणाची माहिती सर्व संबंधित विभागांना व कर्मचाऱ्यांना सुद्धा देण्यात येत असते. त्याचबरोबर प्रमाण हे संख्यात्मक व गुणात्मक अशा 2 पद्धतीचे किंवा 2 प्रकारचे असतात. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं एक्झाममध्ये प्रमाण किती प्रकारचे असू शकतात किंवा प्रमाण किती प्रकारचे असू शकतात किंवा कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात. तर त्यामध्ये प्रमाण हे संख्यात्मक व गुणात्मक असे 2 प्रकारचे असतात. संख्यात्मक प्रमाणामध्ये लांबी, रुंदी, उंची, वजन, नग. बघा, संख्यात्मक जे प्रमाण असणार आहे त्याच्यामध्ये लांबी, रुंदी, उंची, वजन, नग इत्यादी स्वरूपात निकष ठरवले जातात. आणि गुणात्मक प्रमाणामध्ये गुणात्मक प्रमाणामध्ये गुणघटक जे असतील वस्तूचे ते, त्याच्याबरोबर त्याचा रंग जो असेल, त्याचा दर्जा, त्याची क्वालिटी जी असेल, त्याचा सफाईदारपणा, त्यानंतर त्याचा देखणेपणा इत्यादी निकष गुणवत्ता प्रमाणामध्ये अवलंबून असतात. बघा, संख्यात्मक प्रमाणामध्ये वस्तूची लांबी, त्याची रुंदी, त्याची वजन, त्याची उंची किंवा आणि किती प्रमाणामध्ये किती नग वस्तू आहेत हे निकष संख्यात्मक प्रमाणामध्ये ठरवले जातात. आणि गुणात्मक प्रमाणामध्ये वस्तूचे गुणघटक कोणते कोणते आहेत, वस्तूचा कलर कोणता आहे, वस्तूची क्वालिटी कशी आहे, वस्तूचं पॅकेजिंग कसं आहे, त्याचं डिझाईन कशा पद्धतीचं आहे हे गुणात्मक प्रमाणामध्ये ठरवलं जातं. त्याचबरोबर भौतिक प्रमाण, खर्च प्रमाण, उत्पन्न प्रमाण, गुणवत्ता प्रमाण, अभौतिक प्रमाण, भांडवल प्रमाण इत्यादी विभिन्न प्रकारचे प्रमाण निश्चितीसुद्धा इथं केली जाते. अर्थात प्रमाण निश्चित करताना
अर्थात प्रमाण निश्चित करताना आवश्यकतेनुसार तज्ज्ञांची मदत इथं घेणं गरजेचं असतं आणि तज्ज्ञांची मदत घेतली जाते. प्रमाण ठरविताना व्यवसायातील साधनसामग्री, कर्मचारी वर्ग, तंत्रज्ञान व यंत्रे, पर्यावरणात्मक घटक इत्यादीचा विचार करणे आवश्यक असते. प्रमाण हे पूर्ण करण्या इतपत अथवा गाठण्या इतपत योग्य असावे लागते. काय सांगितलं आहे? नियंत्रणाची प्रक्रिया. नियंत्रणाच्या प्रक्रियेमध्ये पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे प्रमाण निश्चिती. पहिल्यांदा काय करावं लागतं? प्रमाण निश्चिती करावी लागते. मग प्रमाण निश्चितीमध्ये नेमकं काय करावं लागतं? तर नियोजित कार्याचे नियंत्रण करण्यासाठी कामगिरीचे प्रमाण ठरवणे ही नियंत्रण प्रक्रियेतील पहिली अवस्था आहे. प्रमाण म्हणजे कामगिरीच्या तपासणीसाठी गुणवत्ता निकष ठरवणे होय. कारण अपेक्षित कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी गुणवत्ता निकष आवश्यक ठरतात. बघा, अपेक्षित कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी गुणवत्ता निकष आवश्यक ठरत असतात. प्रमाणाच्या आधारे अपेक्षित कामगिरी व प्रत्यक्ष झालेली कामगिरी याची तुलना करता येते. प्रमाणाच्या आधारे अपेक्षित कामगिरी व प्रत्यक्ष झालेली कामगिरी याची तुलना इथं करता येते. म्हणून या टप्प्यामध्ये व्यवसायातील सर्व प्रकारच्या क्रिया, कामगिरी व कार्ये यांसाठी प्रमाण निश्चिती केली जाते. वरिष्ठ संस्थापन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामगिरीचे प्रमाण ठरवतात. या प्रमाणाची माहिती सर्व संबंधित विभागांना व कर्मचाऱ्यांना देण्यात येत असते. प्रमाण हे संख्यात्मक, गुणात्मक अशा दोन प्रकारचे असतात. आता संख्यात्मक प्रमाणामध्ये वस्तूची लांबी असेल, वस्तूची रुंदी असेल, वस्तूचं वजन असेल, वस्तूची उंची असेल, त्याचबरोबर किती नग आहेत वस्तूचे, या स्वरूपामध्ये निकष ठरवले जातात. त्यानंतर गुणात्मक प्रमाणामध्ये त्या वस्तूचे गुणघटक कोणते कोणते आहेत, त्या वस्तूचा रंग कसा आहे, त्याचा दर्जा कसा आहे, त्याचबरोबर त्याचे प्रारूप कशा पद्धतीचं आहे, त्यानंतर त्याचं डिझाईन कशा पद्धतीचं आहे, या सर्व गोष्टी गुणात्मक प्रमाणामध्ये अंतर्भूत होत असतात. त्यानंतर संख्यात्मक गुणात्मक प्रमाणाबरोबरच भौतिक प्रमाण असेल, खर्च प्रमाण असेल, उत्पन्न प्रमाण असेल, गुणवत्ता प्रमाण असेल, त्याचबरोबर अभौतिक प्रमाण, भांडवल प्रमाण इत्यादी विविध प्रकारचे प्रमाण निश्चितीसुद्धा इथं केली जाते. त्याचबरोबर अर्थात प्रमाण निश्चित करत असताना आवश्यकतेनुसार तज्ज्ञांची मदत इथं घेणं गरजेचं आहे. जे काही तज्ज्ञ लोक असतील त्या तज्ज्ञ लोकांची मदत इथं घेऊनच प्रमाण निश्चिती करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर प्रमाण ठरवताना व्यवसायातील साधनसामग्री जी आहे, व्यवसायामध्ये जो काही कर्मचारी वर्ग काम करत आहे, त्याचबरोबर जे काही तंत्रज्ञान यूज केलं जाते किंवा यंत्रसामग्री यूज केली जाते आहे, याचा विचार करणंसुद्धा तेवढ्याच प्रमाणात आवश्यक आहे, गरजेचं आहे. प्रमाण हे पूर्ण करण्या इतपत व अथवा गाठण्या इतपत योग्य असणं अतिशय गरजेचं आहे. या पद्धतीनं नियंत्रणाची प्रक्रिया यामध्ये पहिला टप्पा आपण बघितला, प्रमाण निश्चिती, इस्टॅब्लिशमेंट ऑफ स्टँडर्ड्स. ओके, सो सेकंड पॉईंट इज मेजरमेंट ऑफ परफॉर्मन्स, म्हणजेच कामगिरीचे मापन. आता कामगिरीचे मापन कशा पद्धतीने केलं जातं हे आपल्याला बघायचं यामध्ये. सो त्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, प्रमाण निश्चित झाल्यानंतर त्या प्रमाणांच्या आधारे कामगिरीचे मापन करणे. बघा, प्रमाण निश्चित झाल्यानंतर त्या प्रमाणांच्या आधारे कामगिरीचे मापन करणे. अगोदर आपण काय पाहिलं की प्रमाणाची निश्चिती करणे, त्यानंतर आपल्याला बघायचे कामगिरीचे मापन करणे. ज्या वेळेला प्रमाणाची निश्चिती होती त्यानंतरचा टप्पा येतो तो म्हणजे कामगिरीचे मापन करणे. ओके, हा नियंत्रण प्रक्रियेतील दुसरा टप्पा आहे. प्रत्यक्ष कार्याचे व त्याबाबतच्या कामगिरीचे वरिष्ठांमार्फत मापन करण्यात येते. बघा, प्रत्यक्ष कार्याचे आणि त्या कामगिरीबाबत वरिष्ठ लोक काय करतात, मापन करतात त्या कार्याचे. कामगिरीचे मापन हे बिनचूक, निपक्षपणे व वेळीच होणे महत्त्वाचे असते. लक्षात घ्या, कामगिरीचं मापन हे बिनचूक, त्याचबरोबर निपक्षपणे आणि योग्य वेळी होणे महत्त्वाचे असते. प्रत्यक्ष क्रिया सुरू असताना व त्यातील प्रत्यक्ष फलिताचे मापन केल्यास
प्रत्यक्ष क्रिया ह्या सुरू असताना आणि त्यातील प्रत्यक्ष फलिताचे मापन केल्यास उपायात्मक व्यवस्था तत्परतेने करता येते. कामगिरीच्या मापनाच्या नोंदी घेण्यात येतात. कामगिरी मापनामुळे सुद्धा नियंत्रण प्रस्थापित होण्यास मदतही होत असते. काय सांगितलंय तर कामगिरीचे मापन हे बिनचूकपणे होणे गरजेचं आहे. त्याचबरोबर ते योग्य वेळी आणि निपक्षपणे होणे गरजेचं आहे. प्रत्यक्ष क्रिया सुरू असताना व त्यातील प्रत्यक्ष फलिताचे मापन केल्यास उपायात्मक व्यवस्था तत्परतेने करता येते. कामगिरीच्या मापनाच्या नोंदी आपल्याला इथं घेता येतात. कामगिरी मापनामुळे सुद्धा नियंत्रण प्रस्थापित होण्यास आपल्याला इथं मदत होते. विशेषतः उत्पादन प्रक्रियेमध्ये अशा कामगिरी मापनाचे जास्त महत्त्व असते. बघा, उत्पादन प्रक्रियेमध्ये अशा कामगिरी मापनाचे महत्त्व जे आहे ते जास्त असते. प्रमाणानुसार वस्तू तयार झाली नसल्यास सदोष वस्तूचे प्रमाण वाढते व त्याद्वारे व्यवसायाला आर्थिक नुकसान सोसावे लागत असते. काय सांगितलं इथं आपल्याला, प्रमाणानुसार जर वस्तू तयार झाली नाही तर सदोष वस्तूचे प्रमाण हे वाढत असते आणि त्यानुसार व्यवसायाला आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. साधारणपणे पर्यवेक्षक कामगिरी मापनाचे काम हे करत असतात. व्यवसायामध्ये जे काही पर्यवेक्षक नेमलेले असतात ते काय करतात, वस्तूच्या कामगिरीचं मोजमाप हे करत असतात. ओके, सो या पद्धतीनं आपण नियंत्रण प्रक्रियेमधील दुसरा टप्पा पाहिला आहे. पहिला होता तो म्हणजे प्रमाणाची निश्चिती करायची. सगळ्यात अगोदर नियंत्रणाच्या प्रक्रियेमध्ये प्रमाण निश्चिती करावं लागतं. त्यानंतर कामगिरीचं मोजमाप, कामगिरीचं मापन इथं केलं जातं. कामगिरीचं मापन हे पर्यवेक्षक करत असतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर कामगिरीचं मापन केल्यानंतर प्रमाण व प्रत्यक्ष कामगिरी याची तुलना केली जाते. सगळ्यात अगोदर आपण काय केलं तर आपण प्रमाण निश्चिती केली, त्यानंतर आपण कामगिरीचं मापन केलं. ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, प्रमाण निश्चिती केलेली आणि प्रत्यक्ष कामगिरी किती प्रमाणात आहे या दोन्हीची आपल्याला तुलना करायची आहे. कंपेअरिंग ॲक्च्युअल परफॉर्मन्स विथ स्टँडर्ड्स. यामध्ये काय सांगितलं आहे, कामगिरी मापनानंतर प्रमाण व प्रत्यक्ष कामगिरी याची तुलना केली जाते. कामगिरी मापनानंतर प्रमाण व प्रत्यक्ष कामगिरी याची तुलना केली जाते. पूर्वनिर्धारित प्रमाणानुसार प्रत्यक्ष कामगिरी आहे किंवा कसे याची पडताळणी इथं केली जाते. बघा, पूर्वनिर्धारित प्रमाणानुसार प्रत्यक्ष कामगिरी आहे का किंवा आहे तर ती कशा पद्धतीने आहे याची पडताळणी इथं केली जाते. पूर्वनिर्धारित प्रमाण व प्रत्यक्ष कामगिरी याची तुलना केल्यामुळे प्रमाण व प्रत्यक्ष कामगिरी यांच्यामध्ये जर काही तफावत असेल तर ती आपल्याला तिथं निदर्शनास येते. आणि ही तफावत म्हणजेच कामगिरीतील त्रुटी, उणिवा, दोष या आपल्याला यामध्ये समजून येतात. लक्षात घ्या, पूर्वनिर्धारित प्रमाण व प्रत्यक्ष कामगिरी याची जर तुलना केली व्यवसायामध्ये तर त्या व्यवसायामध्ये काही प्रमाणामध्ये ज्या काही त्रुटी, दोष, उणिवा निघणार आहेत त्या आपल्याला तिथं निदर्शनास येत असतात. आणि त्याच्यावरती आपण तिथं आपण ॲट अ टाईम उपाययोजनासुद्धा करू शकतो. पूर्वनिर्धारित प्रमाण व प्रत्यक्ष कामगिरी यात जर शून्य तफावत असेल आणि इथं आपल्याला शून्य तफावत असणंच अपेक्षित असतं, कारण कोणत्याही व्यवसायामध्ये जास्तीत जास्त त्रुटी किंवा उणिवा निघू नयेत असं प्रत्येक व्यावसायिकाला वाटत असतं. सो प्रत्यक्ष प्रमाण आणि प्रत्यक्ष कामगिरी जी असेल यामध्ये जी काही तफावत निघणार आहे ती शून्य असावी. किरकोळ तफावत स्वीकारली जाते. त्यासाठी किती मर्यादेपर्यंत किरकोळ तफावत ही स्वीकारावी. बघा, एखाद दुसरा दोष किंवा उणिवा जर असेल तर ती तिथं स्वीकारली जाते, परंतु किती मर्यादेपर्यंत. ओके, सो आपण काय पाहतो, हां,
पूर्वनिर्धारित प्रमाण आणि प्रत्यक्ष कामगिरी यामध्ये जर शून्य तफावत असेल तर ती किरकोळ तफावत असते आणि ती स्वीकारली जाते. त्यासाठी किती मर्यादेपर्यंत किरकोळ तफावत ही स्वीकारावी हे सुद्धा ठरवलेलं असतं. अशा किरकोळ तफावतीस स्वीकृती तफावत असे म्हणले जाते. लक्षात घ्या, किरकोळ तफावत जी स्वीकारली जाते त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला स्वीकृती तफावत असं म्हटले जाते किंवा संबोधले जाते. पर्यवेक्षकांना ही स्वीकृत तफावत सांगितली जाते, पण स्वीकृत तफावतीपेक्षा जास्त तफावत असल्यास ती वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे. बघा, जास्तीत जास्त तफावत जर निघत असेल तर ती आपले जे काही वरिष्ठ असतील त्या वरिष्ठांना दाखवून देणं गरजेचं आहे. स्वीकृत तफावतीपेक्षा जास्त तफावत आढळल्यास त्याची गंभीर दखल घेऊन ती तफावत दूर करण्यास वेळीच उपाययोजना करणं गरजेचं असतं. त्यानंतर आपण तिसरा पॉईंट बघितला, प्रमाण व प्रत्यक्ष कामगिरी याची तुलना. सगळ्यात अगोदर आपण पहिला पॉईंट बघितला तो म्हणजे प्रमाण निश्चिती, त्यानंतर कामगिरीचं मापन, त्यानंतर प्रमाण निश्चिती आणि कामगिरीचं मापन या दोन्हींची तुलना करायची. त्यानंतर चौथा, तफावतीची कारणे, फाइंडिंग्स रिझन्स ऑफ डिव्हिएशन्स. यामध्ये काय सांगितलं, तर प्रमाण व प्रत्यक्ष कामगिरी या दोघांच्या तुलनेद्वारे तफावत जर आढळली तर त्या तफावतीची कारणे इथं शोधली जातात. ही तफावत पडण्याची अनेक कारणे असू शकतात. बघा, तफावत पडण्याची अनेक कारणे असू शकतात. कामगिरीशी संबंधित सर्व घटकांबाबत चौकशी इथं केली जाते. कामगार, यंत्रे, कच्चा माल, उपकरणे, तंत्रज्ञान, कार्यपद्धती, पर्यावरण असे विविध घटक कामगिरीशी संबंधित असतात. तेव्हा तफावत नेमकी कोणत्या कारणामुळे पडली याबाबत बिनचूक माहिती उपलब्ध होणे महत्त्वाचे असते. कारणांच्या अनुषंगाने उपाय केले जात असतात. कारणांबाबत चूक झाल्यास उपायसुद्धा लागू होत नाहीत. तसेच ती कारणे भविष्यात पुन्हा उद्भवणार नाहीत याचीही व्यवस्था करावी लागते. तातडीचे उपाय व दीर्घकालीन उपाय अशा दोन्ही दृष्टीने विचार केला जातो. म्हणून तफावतीची बिनचूक कारणे शोधणे ही फार महत्त्वाची बाब आहे. तफावतीची कारणे शोधताना तफावतीचा प्रकार, तफावतीचे प्रमाण व त्या तफावतीचे परिणाम अशी सर्व माहिती मिळवणे आवश्यक असते. त्यानंतर उपाययोजना करणे, लास्ट, नियंत्रणाचा शेवटचा टप्पा, मेकिंग करेक्टिव्ह ॲक्शन्स. यामध्ये नियंत्रण प्रक्रियेतील हा शेवटचा टप्पा असून सर्वात महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की नियंत्रण प्रक्रियेमधील शेवटचा टप्पा कोणता, पहिला टप्पा कोणता किंवा तिसरा टप्पा कोणता. सो तुम्हाला या स्टेजेस ज्या आहेत त्या माहिती असणं आवश्यक आहे. कारण आपण प्रोसेस बघतोय, प्रोसेस ही पहिला टप्पा झाल्यानंतर दुसरा टप्पा येतो, दुसऱ्या टप्प्यानंतर तिसरा टप्पा येतो. कधीच पहिला टप्पा झाला की पाचवा टप्पामध्ये आपण घेऊ शकत नाही. सो लास्टचा टप्पा इथं तुम्हाला सांगितला आहे, उपाययोजना करणे. यामध्ये तफावतीचा प्रकार, प्रमाण व परिणाम. बघा, तफावतीचा प्रकार कोणता आहे, त्याचं प्रमाण किती आहे आणि त्याचा परिणाम कशावरती होतोय हे लक्षात घेऊन तफावत दूर करण्याची उपाययोजना तत्परतेने करावी लागत असते. तफावतीची पुनरावृत्ती होत राहणे व्यवसायासाठी नुकसानकारक असते. तफावतीची पुनरावृत्ती होत राहणे हे व्यवसायासाठी नुकसानकारक असते. म्हणून तफावतीसाठी तातडीने सुधारात्मक उपायाची व्यवस्था केली जाते. व्यवसायाचे नुकसान टाळण्यासाठी संभाव्य तफावतीचा अंदाज घेऊन संभाव्य उपाययोजनेची व्यवस्थासुद्धा केली जात असते. तफावतीचे स्वरूप विचारात घेऊन संभाव्य उपाययोजनेबाबत, बघा, तफावतीचे स्वरूप हे कशा पद्धतीचं आहे हे विचारात घेऊन त्याच्या संभाव्य उपाययोजनेबाबत वरिष्ठ पातळीवर सल्लामसलत करून अंतिम उपाययोजनेबाबत निर्णय घेतला जातो. नियोजित उपाययोजना अपयशी ठरल्यास, नियोजित असणारी उपाययोजना जर अपयशी ठरत असेल तर पर्यायी उपाययोजनासुद्धा तयार ठेवली जात असते. तफावतीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनासुद्धा करण्यात येत असतात. काय सांगितले, तफावतीची पुनरावृत्ती होऊ नये किंवा तर ती झाली तर ती टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनासुद्धा केलेल्या असतात. तफावत निवारण योजनेसोबत तफावत
निवारण योजनेसोबत तफावत प्रतिबंधक योजना आखण्यात येते. काय सांगितले? तफावत निवारण योजनेसोबत तफावत प्रतिबंधात्मक योजना आखण्यात येते. अशा रीतीने नियंत्रण प्रक्रियेमध्ये उपरोक्त 5 टप्पे असून सर्व टप्पे महत्त्वाचे आहेत आणि नियंत्रणासाठी ही प्रक्रिया सर्वमान्य असून सर्वत्र अवलंबली जाणारी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया जितकी काटेकोर व गांभीर्याने अनुसरली जाईल तितके नियंत्रण अधिक परिणामकारक होऊ शकते. ओके, सो या पद्धतीनं आपण काय पाहिले? नियंत्रणाची प्रक्रिया. सो नियंत्रणाची प्रक्रिया ही 5 टप्प्यामध्ये होती. पहिला टप्पा जो आपण पाहिला तो म्हणजे प्रमाण निश्चिती, त्यानंतर कामगिरीचे मापन, त्यानंतर प्रत्यक्ष प्रमाण व प्रत्यक्ष कामगिरी याची तुलना, त्यानंतर तफावतीची कारणे शोधणे आणि त्याच्यावरती उपाययोजना करणे. या 5 टप्प्यांमध्ये तुम्हाला कंट्रोलिंगची प्रोसेस ही एक्सप्लेन केलेली आहे. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया टेक्निक्स, कंट्रोलिंगचे टेक्निक्स काय. त्यामध्ये तुम्हाला 2 टेक्निक्स दिलेत, मॉडर्न टेक्निक्स अँड ट्रॅडिशनल टेक्निक्स. ओके, थँक्यू.